येस, वीकेंड सेशन सुरू करूया. करायच्या आधी डिस्क्लेमर, आपण जे काही डिस्कस करतो यामध्ये हेच फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीच आहे. याच्यातून मी कुठलंही बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन करत नाही. याचा निर्णय तुम्ही पूर्णतः स्वतःच्या जबाबदारीवर घ्यायचा आहे. चलो, निफ्टी वरून सुरू करूया. बघूया आता पुढच्या येणाऱ्या वीकमध्ये कशा पद्धतीने मार्केट आपल्याला मुवमेंट देऊ शकेल. आता सध्या जर बघितलं ना निफ्टीने थोडंसं ब्रेकआउट तर दिलेला आहे आणि पुन्हा काल बघितलं, हा जो गुरुवारचा किंवा हे 2-3 दिवस होतं हे टोटली एक्सपायरी मूव्स होते, मी सांगितलंच होतं. आणि त्याच्यानंतर काल बरोबर त्यांनी एक रिट्रेसमेंट इथनं पुन्हा खाली दिलेली आहे. आणि जेव्हा तो 15,000च्या आसपास आला होता त्यावेळेस सांगितलं की तो गेला पाहिजे असा ना, की तो 15,000च्या वरती ओपन झाला पाहिजे तरच तो 15,000च्या वरती जाणार आहे. तोपर्यंत तो असाच खेळवणार आणि सगळ्यांना लटकवणार की आता 15,000 जाईल वगैरे म्हणून. आणि मी सांगितलं होतं तिथून तो करेक्शन आपल्याला दिलं पाहिजे. 14,650 पर्यंतच होतं, पण तो आला सुद्धा खाली व्यवस्थित. आणि त्यांनी जे काही आहे 15,600 पर्यंत हा जो गॅप होता इथं छोटासा, तो गॅप पण आता फिल केलेला आहे. तर आता आपल्यासाठी आहे 14,500 आणि आता 14,874 वरचा जो आहे तो. ह्या दोन्ही लेवल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत या पुढच्या वीकसाठी. मेचा पहिलाच वीक आहे. आता जर बघितलं तर रिलायन्सचा रिझल्ट चांगला आलेला आहे आणि कोरोनाची कंडिशन बघितलं तर अवघड होत चाललेली आहे. आता जर बघितलं तर बाहेरच्या बऱ्याच देशांनी पण काही सूचना करायला सुरुवात केलेली आहे भारताच्या परिस्थितीवरती. आणि त्या ह्याच्यावरून दोन्ही गोष्टी अशा आहेत की रिलायन्सचा त्यावरून तो कशी मुवमेंट देईल आणि कोरोनाची स्थिती यावरती मंडेचं मार्केट डिपेंड आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, उद्या येणारे रिझल्ट्स, 5 राज्यांच्या ज्या रिझल्ट्स येणार आहेत. जसं काल पण मी सांगितलं की मोस्टली काल झिरोज आणि बऱ्याचशा ज्या लोअर स्ट्राईक प्राइस होत्या त्या सगळ्या ब्लॉक केलेल्या आहेत. आणि हे नेहमी असं असतं की ज्यावेळेस काही होणार असेल नेक्स्ट डेला, नंतरच्या सेशन्सला वगैरे, त्याच्या आधीही काहीतरी झिरोदावाले करतात. मग त्यामुळे मंडेला आपल्याला एक चांगली मोठी मुवमेंट, एक तर आयदर गॅप डाऊन होईल किंवा गॅप अप होईल उद्याच्या रिझल्ट्स वरून, हे मात्र आहे. एक गॅप अप होण्याचं जे रिझन आहे ते म्हणजे रिलायन्स. आता फक्त रिझल्ट्स कसे येतात ते बघायचे, कारण हे दोन्ही जर हेवी झाले तर मग मात्र कोरोनाचं कुठंतरी त्याच्यावरती दबाव जास्त पडणार नाही आणि मग मंडेला मात्र डेफिनेटली तो वरती ओपन होईल. पुढचा पूर्ण आठवडा जो 15,000चा लेवल आहे आणि खाली आता आपल्याला 14,000ची लेवल, 14,250, जो याच्या आधी मार्केट जाऊन आलेलं आहे. तर त्या दोन्ही लेवल आपल्यासाठी आता इम्पॉर्टंट आहेत. 14,250 जर ब्रेक झाला या वीक मध्ये तर डेफिनेटली मे एंड पर्यंत तो खाली जाणार. 13,600 पर्यंतच्या लेवल्स तो नक्की आपल्याला दाखवेल. आणि या अशा परिस्थितीमध्ये तरी डेफिनेटली त्यांनी एखादं दाखवायला पाहिजे, कारण बऱ्याच कंपन्या आहेत. मारुतीने सुद्धा आता त्यांचं प्लांट बंद केलेलं आहे प्रोडक्शन आणि ऑक्सिजन निर्मिती करतायत. रिलायन्स वाल्यांनी चालू केलेलं आहे. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या प्रोडक्शन वरती त्याचा आता इफेक्ट व्हायला लागलेला आहे. जर स्थिती अशीच राहिली तर मग मात्र अजून बराचसा खाली मार्केट जाऊ शकतो. हा, पण जर त्या याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या तर मग डेफिनेटली या वीक मध्येच आपण 15,000चे लेवल क्रॉस करू इन द सेन्स तो टिकेल आणि त्याच्यावरती सुद्धा निघेल. बँक निफ्टी, बँकिंग काल पण बघितलं तर थोडासा वीक झालेला, एचडीएफसी जास्त वीक झाला होता त्या मानाने आणि एसबीआयनी होल्ड केलं होतं थोडस. मग काल बँक निफ्टीने सुद्धा चांगली गॅप डाऊन दिलेली आहे आणि मुवमेंट सुद्धा त्यांनी 1,001 पॉईंटची काल मुवमेंट आपल्याला खालच्या साईडला दिसलेली आहे. आता 32,000 इम्पॉर्टंट लेवल असेल आपल्यासाठी. ती जर ब्रेक झाली तर खाली 30,700 30,500, जो याच्या आधी 30,300 वगैरे जाऊन आपण टच करून आलेलो आहे. मग ती लेवल मात्र आपल्याला या वीक साठी, पुढचा एक जो वीक आहे आपला फर्स्ट वीक ऑफ मे, त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचंय. आणि वरती 34,500 आता एक
ब्रेकआउट झोन असेल चांगल्यापैकी, तो जर 34,500 जर ब्रेक झाला आणि टिकला त्याच्यावरती मार्केट, मग इथं जो एक ट्रेंड आहे ना तो खूप चांगला मिळेल. हा, आणि इथूनच जर तो वळाला तर मात्र आता हा एक चांगला करेक्शन आलेला आहे, एका दिवसातच चांगलं करेक्शन आलेलं आहे. इथून पण मार्केट वरती जाऊ शकेल. आता हा जो आहे इथे ब्रेकआउट देऊन वर गेलेला आहे आणि इथं त्यांनी एक करेक्शन दाखवलेला आहे इथं. मग इथून तो जर असाच वर निघाला तर मग मात्र अजून एकदम चांगल्यापैकी मार्केट वरती निघू शकेल. त्यामुळे या लेवल्स वरती आपल्याला लक्ष द्यायचं. इथं जर आता बघितलं थोडंसं छोट्या टाइम फ्रेम मध्ये, तर मग मात्र ब्रेकआउट देऊन वर गेलेला आहे आणि तिथून पुन्हा आता करेक्शन दिलेलं आहे आणि इथून जर आता वर निघाला तर मग मात्र तो वरती जाऊ शकेल. नॉर्मली इथून पूर्ण अजून खाली येण्याचे जरा पॅटर्न थोडासा मग बिघडू शकतो. मग दिला तर मग डायरेक्ट त्यांनी इथे 32,000च्या लेवलला उद्या डायरेक्ट गॅप डाऊन जर दिलं, मग मात्र आपण डेफिनेटली 30,000ची लेवल बघू शकतो. 700-800 पॉईंटची जर त्यांनी गॅप डाऊन दिलं तर आपण इथून जर अपसाईडला परत गॅप अप देऊन जर वर गेला तर मग मात्र वरती जाईल, कारण पुन्हा तो गॅप ठेवेल एक थोडासा घाबरवण्यासाठी आणि असाच करत राहील त्या याच्यात. मग ह्या लेवल्स वरती मात्र आपल्याला या वीक मध्ये लक्ष ठेवायचंय. येस, या वीक साठी या गोष्टी आहेत. त्यानंतर मागच्या वीक मध्ये आपण बघितलं होतं पीव्हीआर. जाता जाता मी सांगितलं होतं बघा मागच्या वेळेस की आता पीव्हीआर मध्ये ऍड करायला काही हरकत नाही, कारण चांगल्यापैकी तो आता वरती येतोय. जर तुम्ही बघितलं तर पीव्हीआर बघा इथे एक, अरे याची मार्किंग कुठे गेले, इथे चांगल्यापैकी त्यांनी ब्रेकआउट देऊन वरती आता निघालेला आहे. सरळ सरळ इथून बघितलं तर हा एक मोठा जो काही चॅनल आहे तो त्यांनी ब्रेक केलेला आहे आणि तो जर आपण बघितलं तर 1000 पासून ते डायरेक्ट 1100 पर्यंत वगैरे आलेला आहे. इथे 10%ची मुवमेंट आता यांनी दिलेली आहे आणि आता थोडासा रिट्रेसमेंट देऊन हा जर पुन्हा वरती निघाला तर मग आता अजून चांगला पैकी वरती निघेल. त्यानंतर एसबीआय सुद्धा असाच चांगल्यापैकी ब्रेकआउट देऊन वर निघालेला आहे. हा सुद्धा एका चॅनल, खूप दिवसापासून तो चॅनल मध्येच होता आणि तो ब्रेक देऊन वरती निघालेला आहे एकदम सुंदर पैकी. वरती आता टार्गेट्स आहेत वरचे 393, 415, 428 हे टार्गेट्स आपण आता बघू शकू येणाऱ्या काळात. येस, अजून काही एक छान आलोक इंडस्ट्री एक होता, एक चांगला मल्टीबॅगर हा होऊ शकेल जर आपण बघितलं. फक्त त्यांनी बघा मागच्या वीक मध्ये मी जस्ट जेव्हा स्टडी करत होतो त्यावेळेस बघितला होता आणि हा एकदम चांगल्या चॅनल मध्येच अडकलेला होता आणि त्यांनी बरोबर इथे जर आपण बघितलं तर इथे बरोबर त्यांनी एक जवळपास 20%ची मुवमेंट दिली त्याला जोरात, सगळे बुलिश झाले आणि त्याच्यानंतर जर त्याच्यानंतर 2-3 दिवस बघितले तर डायरेक्ट त्याला 22 वरून खाली आणलं 19 वरती, म्हणजे 30% डायरेक्ट खाली आणलं त्याला. मग हा आहे, हा ब्रेक होऊन जर एकदा सस्टेन झाला ना या चॅनल मधून, मग याच्यामध्ये तुम्ही चांगल्यापैकी एक टाकून ठेवलं थोडीफार अमाऊंट तरी हा चांगला 50-60 रुपयाला जाऊ शकतो. फक्त वर्ष, दीड वर्ष, 2 वर्षचा पिरियड ठेवा त्यासाठी, पण चांगला मिळेल. आता हा बराच जर विकली जरी आपण बघितलं, आता हा मागचा ऍक्च्युअली डाटा नाहीये, पण आता इथे जर बघितलं तर तो खूप चांगला बेस इथं फाउंडेशन बनवतोय, त्याच्यात तो चांगल्यापैकी जाऊ शकेल. हॅपीएस्ट माइंड. हॅपीएस्ट माइंड आता खूपच वर आलेला आहे विकली याच्यावरती, आता ब्रेकआउट देऊन वर निघालेला आहे. इथेही चांगल्यापैकी त्यांनी ब्रेकआउट दिला
हा जवळपास 400चा ब्रेकआउट होता आणि त्याच्यानंतर आता बघितलं तर तो जवळपास 700च्या आसपास आलेला आहे. राईट. त्याचा एक चांगला जो काही ब्रेकआउट होता तो पुन्हा अगेन इथे होता. ही जी लेवल एक आहे, तर इथे सुद्धा हा फ्लॅग पॅटर्न होता. जर मी एक थोडासा फ्लॅग पॅटर्न कम्प्लीट केला तर हा फ्लॅग पॅटर्न पूर्ण क्रॉस करून तो निघालेला आहे. आणि आता एक आहे ते म्हणजे काय, इथे त्यांनी एक मोठ्या कॅन्डलनी स्ट्रॉंग ब्रेकआउट दिलाय आणि त्याच्यानंतर आता तो वरती सस्टेन झालेला आहे. जाईल, तो अजूनही जाईल. जर त्याचं आपण एक काढायचं झालं तर एक साधारणतः 170 पॉइंट ब्रेकआउटच्या वरती तो निघाला पाहिजे. आणि त्या याच्यात जर आता आपण बघितलं तर साधारणतः त्याचा ब्रेकआउट बघितलं तर 660चा ब्रेकआउट आहे आणि तिथून आपण 170 पॉईंट जरी पकडलं तरी 760, 840 पर्यंतचा याचं टार्गेट आता मिळेल. हा, पण आता एक आहे ते म्हणजे काय, तुम्ही जर आता एंट्री करायची झाली तर ऑलरेडी तो 725च्या आसपास आहे. पण तुमचं इथं जर तुम्ही या ठिकाणी ब्रेकआउट वर जर एंट्री केली असती 667 वगैरे, तर तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो 640च्या आसपास आला असता. आता तुमची इथं रिस्क वाढती. जेव्हा तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो हा इथे एकदम कमी होता त्यावेळेस मात्र डेफिनेटली तुम्ही करू शकता. या सेशन्स मधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा समजतील की जिथे तुम्हाला ब्रेकआउट्स मिळतात. आता आपण एवढे सेशन्स बघितलेले आहेत त्या याच्यामध्ये, तर डेफिनेटली तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यामध्ये एंट्री करू शकता. आणि हा डेली वरती ब्रेकआउट देऊन सस्टेन झालाय वरती, तर डेफिनेटली तो सस्टेन झाला पाहिजे अजून वरती. येस, बंधन बँक. बंधन बँक खूप लोकांचा का आवडीचा एवढा माहित नाही मला. लोकांना आवडतो तो. न्यूज चॅनल वाले वगैरे पण सारखेच त्याच्यावर असतात. बराच आता कन्सल्टेशन मध्ये आहे हा. आता जर तसा जर बघितला तर मला थोडासा हा डेली याच्यावरती हेड अँड शोल्डर पॅटर्न इथं दिसतोय जर आपण बघितलं तर. आणि राईटला तो मल्टिपल शोल्डर्स बनवतोय. मग त्याचा हा जो ब्रेकआउट जर आपल्याला मिळाला तर तो येतो साधारणतः खाली बघा. हा 304चा वगैरे त्याचा ब्रेकआउट येतोय. राईट. आता याच्यात जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर मग मात्र तुम्हाला वेट करावा लागेल. तो म्हणजे तुमचा 366 ची लेवल ब्रेक होईपर्यंत हा एक चांगला सप्लाय झोन आहे. इथे सप्लाय झोन आहे. तर 366 365च्या वरती जर तो टिकला तर मग मात्र याच्यामध्ये एक चांगला ऍड करू शकता तुम्ही. कारण हा एवढा त्याचा जो काही सप्लायचा हा पूर्णतः हा झोन आहे, हा क्रिटिकल झोन आहे. तो जर ब्रेक करून वर निघाला तर मग मात्र चांगल्यापैकी तो वरती जाईल. ज्याचं पहिलं टार्गेट असेल 429च्या आसपास. आणि त्याच्यानंतर जर आपण आलो तर मग मात्र 480च्या आसपासचं टार्गेट येते. मग 500 आणि 561चं टार्गेट त्याचं येते. त्यामुळे इथे जर तुम्ही थोडासा हा जर निघाला याच्यावरती तर मग मात्र तुम्ही ऍड करू शकता. आणि जर खाली तुम्हाला ऍड करायचं झालं, जर समजा खाली आला तर पहिला त्याचा सपोर्ट येईल 251च्या आसपास. म्हणजे 250 200च्या आसपास आला, 55च्या आसपास वगैरे, तर तिथं एक ऍडिशन तुम्हाला करायला चान्स आहे. आता सध्या तरी नाहीये. किंवा 360च्या वर निघू द्या, 350च्या आसपास येऊ द्या, मग तुम्ही चांगल्यापैकी याच्यात ऍड करू शकता. मल्टिपल शोल्डर आपण कन्सिडर करतो. येस, मल्टिपल शोल्डर कन्सिडर करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा. येस, फक्त ब्रेकआउट होईपर्यंत मात्र त्याला हात लावायचा नाही. डिक्सॉन टेक्नॉलॉजी डबल टॉपला आहे आता. त्यामुळे ब्रेक झाला की मग तुम्ही याच्यात ऍड करू शकता. खूप चांगली स्क्रिप्ट आहे.
म्हणजे काय ग्रोथ दिली त्यांनी जर बघितलं आपण तर बघा, कुणी जर इथं रिकग्नाइज केला असेल ना, एकदम चांगला इथं ट्रेंड लाईन जर कुणी फॉलो करत असेल तर त्याला इथेच एंट्री पॉइंट मिळतीये. ते साधारणतः 700 750च्या आसपास, आणि आज तो 4400 ला पोहोचलाय. त्यानंतर कुठेही त्यांनी मागं वळून बघितलेलं नाहीये बघा. आणि ही ग्रोथ कधीपासूनची, ही जर आपण बघितली 750 ची, 20 एप्रिल 20, मागच्या एप्रिल पासूनच आतापर्यंतच जर बघितलं तर तो 700 पासून 4000 म्हणजे 6 पट त्यांनी पैसे करून दिलेले आहेत. कुणी विचारलाय हा प्रश्न? येस, सुनीलनी. आहे का बाबा काही ऍडिशन करून ठेवलंय का? एकदम चांगला आहे. नाही, जस्ट आता वॉचेस मध्ये ऍड केलाय. ओके, आहे, पण आता त्याला थांबावं लागेल. पण 4400च्या वरती जर निघाला ना, मग त्याच्यामध्ये एक चांगला चान्स येईल ऍडिशनला. कारण थोडंसं मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये पण जर बघितलं तरी शार्प मध्ये त्यांनी मोड दिलेली आहे. मग एक तर शार्प करेक्शन द्यायला पाहिजे. इथे जर बघितलं तरी थोडासा तो करेक्शन देऊन, इथं बघा प्रत्येक ठिकाणी जर आपण थोडासा याचा अनालिसिस जर करायचं झालं ना, तर विकली बेसवरती जरी बघितलं तुम्ही तर एकदम छोट्या छोट्या याच्यामध्ये त्यांनी करेक्शन देत देत वर येतोय. म्हणजे हे एकदम हेल्दी असतं. हे करेक्शन आहे, हे हेल्दी करेक्शन आहे इथे. त्याच्यानंतर वरती एक वीक मध्ये हे बघा, हे पुन्हा हेल्दी करेक्शन. हे एकदम असे जेव्हा करेक्शन्स मिळतात ना, तेव्हा ते स्टॉक खूप चांगले जातात. आणि हे असाच करेक्शन आणि चांगली मूव ना, अजून एक स्टॉक आहे, तो म्हणजे HEG. 600 650 पासूनचा तो आहे माझ्या याच्यात बघा. आता जर त्याला बघायचं झालं तुम्हाला तर बघा, अशा पद्धतीने तो मुवमेंट्स देतो ना खूप चांगल्यापैकी. बघा 800 850चा तो सुद्धा 2400 आता 2500च्या आसपास आलेला आहे. आणि हा स्टॉक असा आहे की एका वर्षात तो 400 450 पासून 4800 पर्यंत गेलेला आहे. बघा, हे एका वर्षात 200 पासून तो 4800 पर्यंत आधी गेलेला आहे. तर मग हे असे असतात की ज्या स्टॉक्स मध्ये तुम्ही बराच वेळ राहता त्यांच्या सोबत, मग तुम्हाला ते कळतात. आणि असे स्टॉक्स मग मल्टीबॅगर म्हणून आपल्याला मिळू शकतात. सिंपल आहे. स्टॉक्स जेव्हा तुम्ही एंट्री घेतात, जोपर्यंत ते रिव्हर्स मूव्ह देत नाही तोपर्यंत त्याच्यातून एक्झिट होऊ नका. लोकांचं होतं की थोडासा प्रॉफिट मिळाला ना, आणि थोडासा तो जर घाबरवतो आपल्याला, मी खाली जाईन याचा अति भीती, आणि लोक एक्झिट होतात. आणि मग हे असे मोठे मूव्ह किंवा जास्त याच्या त्यांना बेनिफिट्स घेता येत नाही. किंवा मग असे काही स्टॉक्स मध्ये आपण एंट्री करतो की ते कधी हालतच नाहीत, खूप वेळ बघावा लागतो. इंडसइंड मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं, मला वाटतं माझ्या पर्सनल होल्डिंग मध्ये आहे. सध्या कन्सोलिडेशन मध्येच आहे. याला एकदा जर थोडंसं फायनान्शियल चांगलं झालं, मग मात्र तो एकदम चांगला जाईल. तसं बघितलं तर लेफ्ट शोल्डर आणि हेड बनवलाय त्यांनी, आणि आता इथून जर तो खाली निघाला तर मग मात्र अगेन तो खाली येऊ शकतो. पण 811चा वगैरे त्याला सपोर्ट आहे चांगला. आता जर बघितलं तर 2-3 ठिकाणी त्यांनी सपोर्ट घेऊन तो वर निघालाय. 1 2 आणि हा तिसऱ्या वेळेस. मग आता त्याला वरती जो रेजिस्टन्स आहे तो म्हणजे लेफ्ट शोल्डरचा हाय, जो एक साधारणतः येतो 970च्या आसपास. मग 970 जर यांनी ब्रेक केला तर वरती जाईल अगेन. पुन्हा त्याचा जो काही लाईफ टाइम हाय आहे 1100-1200च्या आसपास, डेफिनेटली तो निघून जाईल. आता शार्प मध्ये वर आलेला आहे, त्यामुळे आता एंट्री करणं थोडंसं धोक्याचं राहील, कारण तो ऑलरेडी थोडासा रेजिस्टन्सच्या जवळ आहे. तर हा जर क्रॉस करून वर गेला, कारण इथं बराचसा क्रिटिकल झोन आहे, आणि तो क्रिटिकल झोन इथं त्याला क्रॉस करणं थोडं अवघड जाईल. किंवा जर राईट शोल्डर जर बनवला तर एक पार्ट बनवलाय, सेकंड पार्ट तो बनवून खाली येऊ शकतो. येस, त्यानंतर आहे MCX. लॉजिक आहे MCX. जर आपण बघितलं ना तर सिंपल आहे. आता कमोडिटी मार्केटवरती काय इफेक्ट होऊ शकतो मार्केटचा हे बघणं.
आणि हा जर बघितलं तर डेलीच्या याच्यावरती वाव, हा खूप चांगला आता ब्रेकआउटला आहे एक. ह्याच्यावरती लक्ष ठेवा, हा जर ब्रेकआउट मिळाला ना इथून तर खूप चांगल्यापैकी जाईल हा वरती. ह्यांनी टच करून आता खाली आलाय तर खाली 1400 पर्यंत तो येऊ शकेल आणि तिथून अगेन वरती आला तर 1500चा त्याचा एक ऑलमोस्ट आपल्याला ब्रेकआउट मिळेल. मग जर 1500च्या वर जर त्या एक दिवसाचं जरी तुम्हाला क्लोजिंग दिलं तर मग मात्र तुम्हाला होल्ड करता येईल, चांगल्यापैकी तो वर जाईल आणि एकदम फास्ट मध्ये जाईल तो 1700-1800 पर्यंत पण. कारण बराचसा हा कन्सोलिडेशन मोठा कन्सोलिडेट होत होत आता इथं एकदम छोटा झालेला आहे. त्यामुळे इथून जर त्यांनी दिला की हा जो शार्प एज बनत येतो ट्रायंग्युलर पॅटर्न आणि हा जेव्हा एंडला येऊन ब्रेकआउट मिळतो ना त्यावेळेस खूप जोरात मूव्ह येते. काही स्टॉक्स मी दाखवतो तुम्हाला की अशा पॅटर्न मध्ये मुवमेंट्स देऊन कशा पद्धतीने बरं बघा हे ट्रेंडचं आहे. हे एकदम येऊन 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 ह्यांनी एकदम फास्ट मध्ये तुम्हाला अप ट्रेंड मध्ये. आता हा सुद्धा बघा, जर इथे आपण याचा जर मी ट्रायंग्युलर पॅटर्न काढला इथून जर आपण बघितलं तर हा साधारणतः आणि इथं एकदम चांगल्या कॅन्डलनी त्यांनी ब्रेकआउट दिला 482च्या आसपासचा. त्यानंतर आपण जर बघितलं तर तो पार 570 590 पर्यंत गेलेला आहे आणि आता इथं येऊन थोडासा त्यांनी बघा इथं रिट्रेसमेंट दिली आहे आणि रिट्रेसमेंट नंतर अगेन त्यांनी एक छोटासा पॅटर्न बनवला आणि तो सुद्धा ब्रेकआउट देऊन वर निघतोय. म्हणजे इथून तो खूप चांगला मूव्ह जाईल. मागाशी डिक्सॉनला होता बघा 2-3 ज्या हे दिलं होतं त्यांनी रेड कॅन्डल आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तो वरती निघाला. राईट, त्या याच्यासारखाच आता हा MCX सुद्धा पॅटर्न मध्ये जाईल. राईट, स्टॉक बरेच आले, सगळे रिकवर करणं पॉसिबल होणार नाही. आपण किती होतील ते. ऑइल इंडिया, ऑइल इंडियाचं जर लॉकडाऊन किंवा काय आलं ना तर इम्पॅक्ट होईल आणि आता ऑलरेडी जर बघितलं ना प्रचंड प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचं खप कमी झालेलं आहे. आता ह्याला आता काही पॅटर्न मला कुठे मिळत नाही, फक्त एकच आहे तो म्हणजे काय की हा एक ट्रेंड. ब्रेकआउट आता आहे यांनी दिलेला, त्यामुळे तुम्ही याला बाय करू शकता. 133चं फक्त टार्गेट येतंय पहिलं, 115चा स्टॉप लॉस येतोय, एकदम कमी आहे, जाण्याची शक्यता कमी 133 पर्यंतच त्याची मूव्ह बघता. पण पहिलं टार्गेट तर तुम्हाला तो तिथपर्यंत देऊ शकेल. बजाज ऑटो चांगला आहे, फक्त आता थोडस याचा इफेक्ट त्याच्यावरती सुद्धा होईल कारण ऑटो सेक्टर सगळाच थोडासा आता खाली आहे. MRF सुद्धा चांगला कन्सोलिडेशन केलेला आहे, इथं ऑलरेडी मी काढलेलंच आहे आधीचा आणि हा ब्रेकआउटला पण आलेला आहे. आता ऍडिशन करू नका, थोडासा रिट्रेसमेंट अजून खाली देईल असं मला वाटतं आणि मग नंतर तुम्ही ऍड याच्यामध्ये करू शकता डेफिनेटली. UPL, UPL सुद्धा एक क्रिटिकल झोन मध्येच आहे अजून आता सध्या, त्याला एक झोन मध्ये बाहेर येऊ द्या. आता इथे जर बघितलं तर हा सपोर्ट मात्र अजून ब्रेक करत केलेले नाहीये त्यांनी, हे सपोर्ट घेऊनच आता तो सध्या वरती आलेला आहे. एक तर 616 क्रॉस केला पाहिजे, 616 केला तर 640 आणि 670चे दोन टार्गेट्स अचीव्ह होतील. 616 होल्ड केला पाहिजे त्यांनी एक दिवस वर, मग डेफिनेटली जाईल, कारण बऱ्याच दिवस झाला तो फक्त टच करतोय येतोय. जर आपण इथं बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 दिवस झाले ज्याचा तो पडलाय, त्याच्यानंतर 15 ते 16 दिवस जर तो 616ची लाईन वरती होल्ड करत नाहीये, याचा अर्थ आता जर ब्रेकआउट दिला तो जोरात देणार. एक लक्षात ठेवा, तो कदाचित एकाच दिवशी ब्रेकआउट देऊन 640 पर्यंत पण जाऊ शकेल.
अशा पद्धतीने तो ब्रेकआउट देऊ शकेल. त्या याच्यामध्ये मात्र लक्ष द्यायचं, कारण खूप चांगला अशा लेवलला आता सध्या तो आहे. इथून दिलं तर मग मात्र चांगल्यापैकी तुम्हाला वरती घेऊन जाईल तो. बीएससी, आता हे जे एनालिसिस हे टोटली आपण घेतोय टेक्निकल वर डिपेंड आहे. कारण त्या याच्यामध्ये बीएससी ने सुद्धा आता जर बघितलं तर थोडासा ब्रेकआउट दिलेला आहे. याचं जर बघितलं तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होऊन ब्रेकआउट दिलेला आहे यांनी. इथं जर बघितलं आपण तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा पॅटर्न तयार होतोय आणि ब्रेकआउट देऊन थोडासा आता हा इथे रिट्रेसमेंट पण दिली आणि इथून हा असा आता वरती निघाला पाहिजे. आणि त्याचा जो काही ब्रेकआउट झोन आहे तो इथे आपल्याला मिळतो एक साधारणतः 600चा देऊन तो वरती 650 पर्यंत गेलाय. आता एक रिट्रेसमेंट आणि वरती आपला याचा जर स्टॉप लॉस पाहिला तर राईट शोल्डरचा जो लो आहे तो मात्र येतो. एंट्री आपली जी पॉइंट आहे ती 600ची आहे. 400चा आपला 462चा स्टॉप लॉस आहे आणि आपल्याला जर त्याला वर न्यायचं कितपर्यंत जाईल जर पाहायचं असेल तर मात्र 300 पॉइंट आता वरती आहे. आपला जर 600चा ब्रेकआउट म्हणजे 900 पर्यंतच याचं टार्गेट आता आपल्याला पुढे आहे. आता जर कुणाला ऍड करायचं झालं तर 623 625च्या वरती ऍड करा आणि तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो याचा लो तुम्ही ठेवू शकता 548 ते 550च्या पर्यंत. 75 पॉईंटचा जर तुम्ही स्टॉप लॉस ठेवला तर 300 पॉईंटचं तुम्हाला एक याच्यामध्ये रिवॉर्ड भेटू शकतो. युपीएल आत्ताच झाला सांगितलेला आहे. जेएसडब्ल्यू मागच्या वेळेस सांगितलं होतं मी आणि आता फक्त आपण मूव बघू. जेएसडब्ल्यू आणि टाटा स्टील राईट आपण घेतले होते. अरे हा जेएसडब्ल्यू वेगळा येतोय का? जेएसडब्ल्यू स्टील सेल पण घेतला होता, सेल पण बघितला का? येस, बघा मागच्या वेळेस मी सांगितलं होतं फक्त थांबा हा ब्रेकआउट मिळू द्या मग तुम्ही तो चांगल्यापैकी वरती जाईल राईट. आणि आज जर बघितलं तर बघा 423 425चा ब्रेकआउट देऊन तो किती 700 पर्यंत आलाय. म्हणजे एका एका आठवड्यात त्यांनी किती मुवमेंट दिली. 425चा स्टॉक आहे आणि तो 744 गेलाय. जवळपास मोर दॅन 90% आय थिंक 80% तर डेफिनेटली आलेला आहे राईट. इथून टाटा स्टील पण आपण घेतला होता. टाटा स्टील सुद्धा तसाच एकदम छानपैकी ब्रेकआउट देऊन वर निघालेला आहे बघा एकदम. IEX इंडियन एनर्जी एक्सचेंज आता एकदम एकदम वर आलेला आहे आता. म्हणजे त्याला असं काही हे नाहीये. जस्ट थोडासा डबल टॉप इथे करतोय तो 389 जर क्रॉस केला तर मग मात्र तो चांगल्यापैकी वरती जाऊ शकेल राईट. युपीएल आहे आता ब्रेकआउटला आहे तो माझ्याशीच मी सांगितलं तसं राईट. त्यामुळे एकदम चांगले आहेत आता सध्या. एक इम्पॉर्टंट काय आहे माहिती का, प्रत्येक स्टॉक जो आहे ना, काही स्टॉक्स अशा आहेत की मार्केट सोबत जातात तर काहींची आपली स्वतःची चाल असते. आणि हे सगळं ट्रॅक करणं आणि स्टडी करणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि महत्वाचं येतं की हे सगळे स्टॉक्स आहेत ते सिलेक्शन आणि मग त्यांना योग्य वेळी कसं पकडायचं कशा पद्धतीने करायचं हे स्किल आहे. आणि ते जर तुम्हाला एकदा आलं तर मात्र डेफिनेटली तुम्ही त्याच्यामध्ये चांगले पैसे कमवू शकता. आता हा सुद्धा बघा सेल मागच्या वेळेसचा बरोबर ना, 73-74चा जर आज आपण बघितलं आता एक वीकच जर बघितलं तर 1 2 3 4 5 हे 5 दिवसाची मूव. इथं
मी मला वाटतं सांगितलं होतं 97-98ला तो क्रॉस करू द्या मग घ्या. 20% एका आठवड्यात, अजून काय पाहिजे आपल्याला? हा हा बेनिफिट आहे आपल्या विकेंड सेशनचा जो बेनिफिट आहे ना. आता माहित नाही किती जण त्याचा चांगला वापर करतात किंवा कॅच करतात ह्या सगळ्या गोष्टी. पण जर तुम्ही ह्या गोष्टी जर केलात तर मग मात्र डेफिनेटली तुम्हाला याच्यामध्ये फायदा मिळतो. बरेच जण आहेत की त्यांना होतं काय, डेली ट्रेड करायला जमत नाही किंवा तेवढा वेळ मिळत नाही, ऑफिस असतं, बाकी असतं. पण तुम्ही जर अशा काही, आपण जेव्हा विकेंड सेशन घेतो किंवा तुम्ही काही जर स्टडी केला आणि आठवड्यात जर तुम्हाला 5% 10% जरी तुमच्या कॅपिटलवर निघालं तरी सुद्धा ते मोर दॅन सफिशियंट आहे. जर तुम्ही 1% जरी कॅल्क्युलेट केलात, डेली 1% म्हणजे आठवड्याला 5% होऊन जातात तुमचे, तरी एका वर्षात तुमचे जे कॅपिटल आहे ते 37 पट होऊ शकतं. 37 टाइम्स. म्हणजे साधारणतः तुम्ही 5,000चं जर कॅपिटल पकडलं तर एक वर्षामध्ये तुम्ही त्याचं जवळपास 2,49,000 रुपये करू शकता. फक्त एक आहे ते म्हणजे काय, की त्या ह्याला तुम्ही स्टिक राहणं आणि अनालिसिस करणं सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि ते शिकून घेणं. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता अशा असतात की विकेंड सेशनला आपल्याला त्याच्यामध्ये मला डिटेल्स मध्ये सांगता येत नाही की ते ब्रेकआउट कशा पद्धतीने येतं, काय कन्सिडर केलं पाहिजे, राईट, त्या याच्यामध्ये. तर याच्यावरती मी एक वर्कशॉप घेणार आहे की शॉर्ट टर्म स्टॉक कसे निवडायचे किंवा हे ट्रेंड लाईन अनालिसिस कसं करतात, मग त्याच्यासाठी काय काय पॅरामीटर्स आहेत अजून वापरायचे, मग त्या याच्यावरती झाले की मी सांगेन. खूप युजफुल होईल आणि याचा फायदा कोणाला होईल, जे लॉंग टर्म शॉर्ट टर्मचा स्टडी करतात किंवा इन्व्हेस्ट करायचे त्यांच्यासाठी, आणि फ्युचर मार्केटसाठी खूप चांगलं आहे की ज्यांना फ्युचरमध्ये ट्रेड करायचा आहे त्यांच्यासाठी डेफिनेटली. तर तो एक खूप चांगला फायदा होईल याचा. ट्रेंड लाईन वर घ्या एकदा सेशन. Yes. ट्रेंड लाईन वगैरे जे आपण काढतो ना हा, त्याच्यावर एक सेशन घ्या. कसे करायचे, काय करायचे, किंवा कुठले ट्रेंड लाईन्स व्हॅलिड असतात. सगळेच ट्रेंड लाईन व्हॅलिड असतात असे नाहीये. बरोबर. येस येस, घेऊया डेफिनेटली. येस, अजून कोणीला काही विचारायचे? स्टॉक मला वाटतं भरपूर झाले यावेळेस एवढे. पाच मिनिटं आहेत. तुमच्याकडून कुठले स्टॉक असतील तर सांगा ना. आता माझ्या इकडून जर बघितलं तर दीपक नायट्रेट ऍक्च्युली ऑलरेडी खूप पळाला, मी त्याचा काढला होता चांगल्यापैकी. आता जस्ट आहे तर तुम्ही दीपक नायट्राइटला एक घेऊ शकता. ह्या आठवड्यातच त्यांनी चांगली मुवमेंट दिली आहे, आता सुद्धा तर चांगल्या मुवमेंटला आहे. तर 1900 आहे तर 2300-2400 पर्यंतचा याचं माझं टार्गेट आहे. इथे चांगलं त्यांनी एक ब्रेकआउट देऊन तो थांबलेला पण आहे इथे, आणि करेक्शन देऊन परत वर निघालेला आहे. 2400-2500 पर्यंतचं ह्याचं टार्गेट माझं आहे एक साधारणतः. तर हा सुद्धा तुम्ही एक तुमच्या पोर्टफोलिओ जर ऍड करायचं तर करू शकता. त्याच्यानंतर अजून एक होता चोला फायनान्स पण आहे, तोही वर निघालेला आहे. सिप्ला पण मी तर ऑलरेडी 820 ला हा दिलेला आहे, सिप्ला चांगल्यापैकी वर आलेला आहे, राईट. डाबर होता पण तो माहित नाही अनसडनली इथं खाली का पडला. टाटा स्टील झालेला आहे. जस्ट डाईल एक आहे. येस, तर जस्ट डाईल आहे एक चांगला याच्यात, कारण हा मुवमेंट जो देतो ना खूप चांगल्या मुवमेंट देतो. त्यामुळं हा जर थोडासा वरती आला 925च्या आसपास वगैरे त्यांनी, कारण इथे जर बघितलं ना खूप तो शॅडोज बनवतोय. सेशन असतं वीकली फ्री मध्ये. त्यामुळे इथं जर तुम्ही एक थांबलाच थोडासा 925च्या आसपास वगैरे त्यांनी ब्रेकआउट देऊन सस्टेन झाला ना, तर मग चांगल्यापैकी तो वरती येऊ शकेल. थँक्यू. मी सुरुवातीलाच सांगितलं आता की संतोष यांनी विचारलेलं आहे की मार्केट क्रॅश वगैरे काही होणार नाहीये आता, कारण क्रॅश हा खूप मोठा शब्द आहे ऍक्च्युली. लोक ते युट्यूब चॅनेलवाले वगैरे बरेच जण
मार्केट क्रॅश होईल, हे होईल, ते होईल वापरतात. क्रॅश म्हणजे काय, जो आपण मागच्या वर्षी बघितलेला आहे तो 12-12.5 वरून डायरेक्ट 7,500 वरती जायचा. असा एवढी मोठा आता काही येणार नाहीये, कारण आता एवढे वर्स्ट कंडिशन मध्ये सुद्धा जर मार्केट सस्टेन होतोय, याच्यापेक्षा वर्स्ट कंडिशन मला नाही वाटत आता मार्केटची येईल. आणि अशा असताना सुद्धा जर आपण लॉकडाऊन लावत नाहीये आणि तरी सगळं आपण म्हणतोय की चला होईल, सुरुवात होईल, सगळं होईल, तर मग मात्र मार्केट क्रॅश लॉकडाऊन जरी झाला तरी सुद्धा मार्केट फार तर एका दिवसासाठी 5% 10%चं सर्किट लागू शकतं खालचं, त्याच्या खाली जाणार नाहीये. आज आपण 14,500ला आहोत, त्याचं 10% जरी खाली पडलं तरी 1400 पॉईंट खाली पडू शकतो. तर फार तर 13,000 12,500 या लेवल पर्यंत मार्केट खाली येईल. 10,000च्या डेफिनेटली आता खाली जाणार नाहीये मार्केट आता, एवढं मात्र नक्की. येस, भेल घेऊया एक शेवटचा आणि मग थांबता येईल आपल्याला. भेल भेल मध्ये पण एक चांगल्यापैकी ट्रेंड लाईन फॉलो करतोय तो अजून. कोणाचा 48 50 51 52 रुपयाच्या वरती त्याचं तुम्ही ऍडिशन करू शकता 56 रुपयाच्या टार्गेटसाठी वगैरे. किंवा जर मोठा जर तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह बघायचा आहे तर मग मात्र तुम्ही थांबा, तो 56 रुपयाच्या वरती येईपर्यंत 76 रुपयाचा एक टार्गेट तुम्हाला इथे मिळू शकेल त्याला. आता जर ऍडिशन केलात तुम्ही इथं तरी चालणार आहे तुम्हाला. 50चा वगैरे वरती जो आला तर बाय करू शकता तुम्ही. आणि खाली एक 42 रुपयाचं तुम्हाला मोठा स्टॉप लॉस आहे याचा. 42 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही पहिलं टार्गेट 57 आणि दुसरं मग 76 अशा 2 टार्गेटसाठी तुम्ही ह्याला सेट करू शकता. जास्त असं नाहीये पण आलाय अप ट्रेंड मध्ये आहे तसा चांगल्यापैकी भेट. फक्त त्याची मुवमेंट आहे ती खूप स्लो आहे सध्या, अजून पण त्यांना काही हे नाहीये. त्याचा ब्रेकआउट खाली 39-40 हे बोललं ना, मला असं आठवतंय आपण या मागच्या काहीतरी एका सेशन मध्ये आपण हे घेतलं होतं आणि त्यावेळेस तो इथे होता. त्यावेळेस हे मी टार्गेट्स दिले होते आय थिंक. कुठल्या तरी हे एका सेशन्स मध्ये आपण घेतलेले आहे भेलचं बघा. त्यानंतर ते बरोबर चाललेलं आहे आता वरती तशाच. एक काढला होता मी कुठल्या तरी. बाटा इंडियासाठी सुद्धा तुम्ही थोडंसं आता करू शकता, कारण खूप चांगल्या ब्रेकआउटला आता तो थांबलेला आहे इथून. एक साधारणतः जर तो बघितला तुम्ही तर 1400च्या वरती जर तुम्ही याला ऍडिशन केलात तर 1600 आणि वरती 1700 पर्यंतच्या टार्गेट्स त्याला आपल्याला ते मिळू शकते, कारण शार्पली खाली पडलाय, शार्पली वर जाण्याचे जास्त चान्सेस आहेत याचे. येस, चालेल. अजून काही लास्ट काही डाऊट वगैरे तर मग आपल्याला थांबता येईल आज. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच. काळजी घ्या सर्वांनी. आवश्यक असेल तरच बाहेर पडा, अन्यथा बाहेर जाऊ नका. मास्क वापरा. सगळ्यांची घरच्यांची काळजी घ्या, कारण बाहेर परिस्थिती खूप नाजूक आहे. लोकांना बेड मिळत नाहीये, ऑक्सिजन मिळत नाहीये, बाकी जे काय असेल. पण आपण जर सुरक्षित राहिलो तर सगळं सुरक्षित राहील. प्रत्येकाने काळजी घ्यायची. तो घेईल किंवा मला होत नाही असं म्हणण्यापेक्षा मी मला कोरोना होऊन देणार नाही हा जर आपण थॉट एक पॉझिटिव्ह स्प्रेड केलं तर डेफिनेटली आपण त्यापासून लांब राहू शकतो. येस, चलो, थँक्यू व्हेरी मच. काळजी घ्या. प्रत्येक तुमच्या 1-2-3 मित्रांना तरी याच्याबद्दल प्रत्येकाने एक जागृत केलं. आता आहोत आपण खूप जण, 20-25 जण आहोत आपण, त्यामुळे मी जस्ट सांगतोय. प्रत्येकाने असं ठरवलं की माझ्या 3 मित्रांना मी सांगेन, एक 8 दिवस तरी त्यांचा फॉलोअप घेईन आणि आम्ही सगळे सुरक्षित आहोत. 3 मित्र जरी असं प्रत्येकाने ठरवलं आणि प्रत्येकाने ठरवलं की 3-3 मित्रांचं, तरी ही एक चेन अशी चांगली होईल की कोरोनाची चेन नक्की ब्रेक होऊ शकेल. राईट. बघा आयडिया कशी वाटतेय, मग तो आपण करू शकतो. असं काहीतरी जस्ट रॅन्डम थॉट आला माझ्या मनात, तर त्याच्यावर आपण काहीतरी करू शकतो चांगलं. राईट. अजून एक आहे, खूप लोकांची डिमांड आहे, त्यामुळे मग मी मंडे पासून म्हणजे या मंथ पासून जे डेली अनालिसिस आहे ते मात्र हिंदीमध्ये करणार आहे परत. खूप लोकांची अशी बऱ्याच तक्रारी आल्यात माझ्याकडे की हिंदी बऱ्याच जणांना समजतं पण मराठी खूप लोकांना समजत नाही.
तर म्हणलं चला वळूया परत. मग मी म्हणलं करूया, काही हरकत नाही. राईट. फक्त आपला अल्टिमेट एक आहे एम की सगळ्यांना नॉलेजचा फायदा झाला पाहिजे. फॉर व्हॉट? येस सॉरी. येस करूया म्हणलं, काही हरकत नाही. चलो भेटूया पुन्हा. बाय बाय. थँक्यू व्हेरी मच.